नमस्कार मंडळी, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला 1 किलो मटण घ्यायचं आहे. तर पहा इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे. आता हे मटण आपण स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊया. मटण धुवून झालं की यावरती आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे. आणि आता हळद मीठ सर्व मटणला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. सर्व मटणला हळद मीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि 10 मिनिटाकरता याला असं साईडला ठेवून द्यायचं. तर आज आपण अगदी झणझणीत असं गावरान पद्धतीने मटण बनवणार आहोत. नक्कीच तुम्ही या पद्धतीने बनवले ना तर 2 भाकरी नक्कीच जास्तीच्या खाल. पहा इथे आपण सर्व मटणला व्यवस्थित असं हळद मीठ लावून घेतलेलं आहे. आता लगेचच आपल्याला गॅसवरती कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये बनवण्याऐवजी तुम्ही इथे पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता. कुकर ठेवायचा, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे म्हणजे 2 पळी तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. आता कांदा छान लालसर असा होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे. पहा इथे कांदा मस्त असा लालसर असा होऊन परतलेला आहे. आता लगेच यामध्ये हळद मीठ लावून घेतलेलं सर्व मटण घालूयात. मटण घालायचं आहे आणि व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर याला असंच परतवून घ्यायचं आहे. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे. आणि यावरती ताटामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि आता जेव्हा पाणी गरम होईल, पाण्यातून वाफ येईल, तेव्हाच आपल्याला हे पाणी कुकरमध्ये टाकायचं आहे. पहा इथे पाणी गरम झालेलं आहे, यामधून वाफ येत आहे, म्हणजेच मटण आहे ना खालचं त्याला सुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे. आता लगेचच हे वाफवलेलं पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे. संपूर्ण गरम पाणी आपण कुकरमध्ये टाकूयात. हे पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही आणखीन पुन्हा एकदा ताट ठेवून पाणी गरम करून ॲड करू शकता. जितकं तुम्हाला रस्सा हवा असेल ना त्यानुसार इथे तुम्ही पाणी गरम करून यामध्ये टाकू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेचच आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या 8 ते 9 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता बऱ्याच कुकरला पहा कमी जास्त शिट्ट्या लागतात, तर तुमच्या कुकरमध्ये जितक्या शिट्ट्यामध्ये मटण शिजतं तेवढ्या शिट्ट्या करून घ्या. आता कुकर थंड झाला की याचं झाकण काढून घेतलेलं आहे. पहा अगदी मस्त असं इथे आपलं मटण शिजलेलं आहे. अगदी परफेक्ट असं मटण शिजवून घ्यायचं. पहा असं हाताने तुटतंय, म्हणजेच मटण अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. चला आता आपण लगेचच गॅसवरती कढई ठेवूया. यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की आपण यामध्ये वाटण घालायचं आहे. तर वाटणमध्ये मी घातलेलं आहे लसूण, अद्रक, खोबरं आणि कोथिंबीर. या सर्व साहित्याचं इथे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे. हे वाटण आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. यामधील कच्चेपणा जाईपर्यंत आणि खमंग असा वास सुटेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे. पहा इथे अगदी मस्त खमंग असा वास सुटलेला आहे. छान असं आपलं हे वाटण परतून झालेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. जसे की यामध्ये मी घालते 1 चमचा लाल तिखट, सोबतच काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला घालायचा आहे. चवीप्रमाणे जितकं तिखट कमी जास्त आवडतं त्यानुसार तिखट घालायचं. सोबतच मटण मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले छान असे परतवून झाले की यामध्ये शिजवून घेतलेलं अळणी मटण आपल्याला घालायचं आहे. थोडासा रस्सा घालून पटकन असं मिक्स करून घेऊया आणि मग संपूर्ण शिजवलेलं मटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मटण घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरती याला छान असं उकळवून घ्यायचं आहे. भाजी आपल्याला 4 ते 5 मिनटं अगदी मध्यम ते बारीक गॅसवरती आणखीन शिजवून घ्यायची. अगदी झणझणीत आणि तरीदार अशी आपली मटणची भाजी तयार होते. तुम्ही सुद्धा अगदी झटपट अशी तयार होणारी ही मटणची भाजी बनवली ना तर 2 भाकरी तुम्ही जास्तीच खाल. इतकी जबरदस्त अशी याची चव लागते. अगदी मोजक्या साहित्यांमध्येच मस्त जबरदस्त आपली मटणची भाजी तयार होते.
पहा इथे भाजी मस्त अशी उकळत आहे. 2 मिनिटं शिजवून घे. तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. पहा इथे मस्त तर्रीदार झणझणीत अशी आपली मटणची भाजी तयार झालेली आहे. अगदी सोपी सिंपल पद्धत आहे आणि चव म्हणाल तर अतिशय जबरदस्त आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या घरगुती भोजन या असेल मराठमोळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला मग मंडळी, आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.